आज आम्ही एका खूप सुंदर ठिकाणी आलो आहे आणि पुण्यापासून ही जागा फक्त 30 किलोमीटर अंतरावर आहे. आम्ही जस्ट येऊन पोहोचलोय आणि आता चेक इन वगैरे करायचं आहे. तर मी आजूबाजूचा जो परिसर आहे, इथे खूप सुंदर असं लेक आहे, तर ते सगळं मी या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि हे जे मागे बघताय माझ्या, हे या जागेची जी एंट्री आहे ते आहे आणि गेटच बघू शकता किती मोठा आहे. सो सगळ्या गोष्टी मी दाखवणार आहेत. चला तर मग आपण चेक इन करूया आणि आमची रूम कशी आहे ती बघूयात. गेटमधून असं आत आलं ना, खूप मोठी प्रॉपर्टी आहे ॲक्च्युली ही. अँड समोर बघू शकता गाडी लावली आहे मी ऑलरेडी. आता रिसेप्शन वगैरे दाखवते मी अँड त्याच्यानंतर मग आमची रूम कशी आहे ते बघूयात आपण. ही रिसेप्शन एरिया आहे इथली. अँड इथे जे स्टाफ आहे ते वरतीच राहतात, म्हणजे सगळं त्यांचं घर वगैरे इकडेच आहे. अँड आता आपण आमच्या रूममध्ये जातोय. हिअर इज अवर रूम. ही आमची रूम आहे आता एका दिवसासाठी. ओ माय गॉड, लुक ॲट दिस. सुंदर मस्त असं बेड आहे, खूप स्पेशियस जागा आहे. अँड वरती वगैरे बघू शकता रूफ वगैरे किती सुंदर आहे. खूप असं खेळती हवा असलेलं हे असं रूम. अँड इथूनच मस्त असा व्ह्यू दिसतो. इकडे बाजूला लेक आहे, भामा लेक आहे समोर बघू शकता. अँड या छान सुंदर प्रॉपर्टी आहे आणि मला रूम जी आहे ती जाम आवडली आहे. सो येस, आम्ही जस्ट चेक इन केलेलं आहे रूममध्ये आणि आत्ता संध्याकाळचे ऑलमोस्ट 5 वाजता आहेत. सो मस्त सनसेट बघायचा आहे मला आणि एकदम रिलॅक्ससाठी मी ते आली आहे. सो सनसेट बघूयात, मस्त स्विमिंग पूलमध्ये खेळूयात आणि आजूबाजूचा परिसर पण मी तुम्हाला दाखवते. चला तर बघ. रिसेप्शनच्या इथे बाहेर आल्यावर आहे ना, खाली अशी ही रेस्टॉरंट आहे. इकडे मस्त बसायला वगैरे छान जेवण खाण्यासाठी. सो रेस्टॉरंटची जागा पण बघू शकता किती मोठी आहे आणि हे आणि किती सुंदर आहे, मस्त ना. सो आता आपण स्विमिंग पूल बघायला चाललो आहे. बघूयात कसं आहे ते. माय गॉड, खूप छान आणि सुंदर प्रॉपर्टी आहे. अँड आधी मी सगळं दाखवते, त्याच्यानंतर मग आम्ही लाईक सनसेट वगैरे होईल त्यावेळेस थोडंसं रिलॅक्स टाईम स्पेंड करता येईल. ओ माय गॉड, लुक ॲट द पूल. वाव, खाली लेक पण आहे आणि स्विमिंग पूल पण आहे. वाव. आणि हे जे सगळे लोक बघतायत हे सगळी इथली स्टाफ आहे. सो खूप छान टेक केअर करतायत ते, खूप छान मेंटेन करतायत. अँड ही पूल बघू शकता तुम्ही आता. अँड खालीच आहे ती लेक आहे समोर. सो वाव, खूप रिलॅक्स आणि मस्त फील व्हायला लागलं आहे मला खरं तर. सो खूप सुंदर आहे ही जागाच. आणि जे समोर आपण बघतोय जी लेक आहे इकडे, ती भामा लेक आहे. सो पुण्यापासून फक्त 30 किलोमीटर वरती ही जागा आहे. मी सगळे डिटेल्स देतेच आहे नंतर. सो या, एक दिवस मस्त एन्जॉय करूया इकडे. चला आता मस्त आवरून येतो आणि स्विमिंग पूलमध्ये पाण्यात पडूया डायरेक्ट. खूप मोठी स्विमिंग पूल आहे यार. आणि एकतर मला पोहता येत नाही, सो मी जस्ट बसून राहील इकडे. मी नुसतं पाण्यात तरंगत असते, मी अशीच पडून राहत असते कुठे पण गेलं की. सो स्विमिंग शिकायचं आहे, बट वेळ मिळत नाही, अजून वेळ आलेली नाही त्याची. सो जस्ट आता पाण्यात असंच बसेल मी निवांत, मस्त सनसेट एन्जॉय करत. छान सुंदर लेक आहे समोर. ओह माय गॉड, आय एम सो हॅपी. नाईस, सो नाईस. स्विमिंग करून बसलो आहे. थंडी वाजते खूप, बट नजारे खूप सुंदर आहेत. अँड सनसेट झालेला आहे. सो खूप मस्त.
गरम चहा पिणं चालू आहे. सो खूप थंडी वाजत होती स्विमिंगनंतर. सो आता अंधार पण झालेला आहे आणि चहा पितो आहे आणि थोडंसं स्नॅक्स वगैरे आहे अँड मस्त रिलॅक्स करूया. मस्त चहा आणि स्नॅक्स झालेला आहे आणि आम्ही आत्ता त्या लेक साईडला चाललो आहे जिथे स्विमिंग पूल आहे तिकडे चाललो आहे. थंडी वाजते, असं थंड वारा आहे, पाणी आहे ना बाजूला त्याच्यामुळे. बट खूप निवांत आहे यार, एकदम असं भारी वाटतं माहिती काय, एकदम असं रिलॅक्सिंग. आणि तिकडच्या साईडला असं लाईट वगैरे बघू शकता, तिकडे थोडंसं हॅपनिंग आहे कारण आज काहीतरी म्हणजे लोक आलेले आहेत. सो त्यांची पार्टी वगैरे काहीतरी सुरू आहे. बट इकडे बघू शकता या साईडला दिस इज द स्विमिंग पूल अँड तिकडे लेक आहे. वाव, खूप भारी वाटते मला, सिरियसली खूप भारी वाटत आहे. म्हणजे खूप शांत आहे आणि फॅमिलीसाठी वगैरे ना तुम्ही फॅमिलीसाठी पण येऊ शकता, फ्रेंड्स अँड ऑल. सो खूप मस्त आहे. अँड इकडे अजून एक म्हणजे ज्यांना कॅम्पिंग करायचं आहे, लेक साईड कॅम्पिंग, ते पण अवेलेबल आहे यांच्याकडे. सो तुम्ही ते पण करू शकता, लेक साईड कॅम्पिंग पण. तर आत्ता मी सांगते की रेझॉर्टचं नाव आहे भामा लेक रेझॉर्ट. सगळे डिटेल्स मी डिस्क्रिप्शनमध्ये देते आहे. अँड जर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचं असेल तर त्याचा नंबर पण मी डिस्क्रिप्शनमध्ये कॅप्शनमध्ये देते आहे. सो तुम्हाला बुक करायचं असेल तर तुम्ही त्यांना डायरेक्ट नंबरवर कॉल करून बुक करू शकता. इकडे ना पाण्याच्या इथे जाता येतं. सो आता गेट बंद आहे, सकाळी बोटिंग वगैरे करता येईल. सो इकडे बघू शकता, इथेपर्यंतच आहे पाणी, डायरेक्ट इथे आहे पाणी आता. वा, खूप मोठा लेक आहे खरं तर हा, मस्त. अँड हे बघू शकता, हे बोट वगैरे थांबलेले आहेत. सो खूप छान आणि शांत वाटतं इकडे. रात्रीचे 9:30 वाजता आहेत. मस्त संध्याकाळचा वेळ घालून आम्ही थोडा वेळ काम वगैरे करत होतो. सो इकडे बघू शकता आणि आता जेवायला चाललो आहे खाली. मस्त जेवण आहे, तर बघूया आपण जेवणामध्ये काय काय आहे. छान सुंदर जेवण आहे. भाजी तर दिसायलाच किती सुंदर दिसते. वेज जयपुरीची भाजी आहे आणि इकडे बघू शकता रोटी वगैरे आहे. सो या जेवण करूया आता मस्त. चला, मस्त जेवण झालं आहे, मस्त आराम करूया आता. गुड मॉर्निंग. सकाळचे 7 वाजता आहेत आणि ओ माय गॉड, कसलं मस्त सनराईज दिसतो माहिती आहे. ही आमची रूमची गॅलरी आहे. तर गॅलरीमध्येच येऊन थांबली आहे मी आणि इतका छान सुंदर सूर्य दिसतोय ना समोर. ओ माय गॉड, खूप सुंदर. वाव, लुक ॲट दिस. हा नजारा आहे समोर आता सध्या. आणि इकडे जे लेक आहे ते बघू शकता बाजूला. असं किती सुंदर दिसायला लागलंय. वाव. आणि ना पक्षी तर इतके जास्ती आहेत, असा चू 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 खूप जास्ती आवाज करतायत. खूप सही, एक नंबर नजारे. काल सनसेट पण खूप सुंदर दिसलाय आणि आता सनराईज पण तितकंच सुंदर वाटतंय. वाव. 10 वाजतायत सकाळचे. मस्त एकदम ब्राईट सूर्य आलाय आणि किती छान दिसतंय समोर. ओ माय गॉड, लुक ॲट दिस. स्विमिंग पूल अँड लेक आणि हे आजूबाजूचे नजारे. वाव, किती सुंदर दिसतं हे बघा ना. वाव. पूर्ण लेकच्या साईडला आलो आहे आम्ही आणि आता थोड्या वेळात बोटिंगला पण जाणार आहे. बट काय नजारे दिसत आहेत आणि किती शांती आहे इकडे. वाव. आणि वरती चंद्र दिसतोय अजून, माहिती नाही कॅमेरामध्ये किती दिसतोय, फेंट आहे थोडासा. वाव. मस्त ब्रेकफास्टला बसलो आहे. पराठा आहे अँड ब्रेड बटर अँड ऑल. सो मस्त असा माहोल आहे इकडे, छान सुंदर. आज 12 वाजता चेकआउट करायचं आहे आम्हाला. सो ऑलरेडी आता 10 वाजता आहेत. सकाळी सनराईज बघून
झोपून गेले मी परत. सो आत्ता उठलो आहे, खूप उशिरा झाला आहे अँड आवरून फटाफट निघता येईल. मग आपण आहे ना आता इथली जी दुसरी रूम आहे, यांच्याकडे जी दुसरी थोडी अजून लक्झरी टाईपची जी रूम अवेलेबल आहे ती बघायला चाललो आहे. सो चला दाखवते मी. जे रेस्टॉरंट आहे ना खाली, जे मी काल दाखवलं आहे, तर त्या रेस्टॉरंटच्या इथे ही रूम आहे. सो बघूयात आपण. तर ही अशी रूम आहे. ओके, तर मस्त बेड वगैरे आहे बघू शकता. अँड इकडे ड्रेसिंग टेबल वगैरे, आरसा वगैरे आहे अँड सोफा वगैरे आहे. अँड अजून एक इम्पॉर्टंट की इकडे गेलात तर लेक व्ह्यू दिसतो. खूप सुंदर व्ह्यू आहे इथे. माय गॉड, वाव, लुक एट दिस. वाव, दिस इज सो क्रेझी. सो हा व्ह्यू एन्जॉय करण्यासाठी ही रूम आहे. अँड खाली स्विमिंग पूल वगैरे आहे बघू शकता. सो खूप सुंदर आणि मस्त रूम आहे ही. अँड इकडेच अशी अटॅच वॉशरूम आहे. सो ही एक रूम आहे. अँड समोर बघू शकता ह्यांच्याकडे कॉन्फरन्स हॉल वगैरे पण आहेत. सो समजा काही मोठं इव्हेंट वगैरे करायचं असेल तरी पण तुम्ही इकडे इझिली लाईक कंडक्ट करू शकता. सो ही हॉल पण खूप मोठी दिसती आहे. अँड ह्यांच्याकडे ॲक्च्युली वेडिंग लॉन्स असतात ना, ती पण आहे. सो समजा काही मोठा प्रोग्राम वगैरे असेल तरी पण तुम्ही इकडे इझिली करू शकता. दुपारचे 12 वाजता आहेत आणि आम्ही आता चेकआउट करतो आहे. इथला एक्सपिरियन्स आहे तो खूप सुंदर होता आमचा. तर स्विमिंग पूल आहे, लक्झरी जे रूम्स आहेत त्याचा एक्सपिरियन्स, त्याचा अनुभव तुम्ही घेऊ शकता. लेक व्ह्यू आहे. सगळ्यात बेस्ट जो व्ह्यू मला इथे आवडला तो म्हणजे लेक व्ह्यू अँड बोटिंग. सो जर तुम्हाला बुकिंग करायचं असेल तर याचे सगळे डिटेल्स मी डिस्क्रिप्शनमध्ये देते आहे. तुम्ही डायरेक्टली नंबरवर कॉल करून हे रिसॉर्ट तुम्ही विकेंडसाठी वगैरे बुक करू शकता. सो भेटूया पुढच्या एका नवीन एपिसोडमध्ये. तोपर्यंत तुम्ही स्वस्त राहा, मस्त राहा आणि असंच फिरत राहा. बाय.